त्याच्या तोंडाला जाळी लागली, त्याला थोडस अंधुक अंधुक दिसत असेल. हा दिसतंय, सगळं दिसतंय का? बरं अडचण नका घेऊ. हा पळू नका काय. इथून येऊ का? तर नमस्कार मित्रांनो, सकाळची वेळ. या दादांनी आपल्याला कॉल केला होता. ओ काय बाळा, काय? नाही गप काय गप गप्पे बाबा, मला भीती वाटते आधी सगळी. कुठे आहे दादा? खोलीत गेलाय का? कोणत्या खोलीत? कडी लावून ठेवली त्या कडी तू लावलीस का? तोंड काढला होता वर, दरवाजा उघडा होता, गेला मग लावलं. केवढा आहे? मोठा आहे? अच्छा. तर ह्या रूम मध्ये लॉक करून ठेवलाय साप वगैरे. कोणता आहे? बघते ना, अडचण इकडेच राईटलाच कुठेतरी गेलं. सामान नाही टाकले आपण आतमध्ये, सामान नाही ठेवलं आतमध्ये, इकडेच कुठेतरी असणार आहे. सिलेंडर पण आहे, त्यामुळे साप आला. मित्रांनो नाव येतो. हो तुला नाही काय करत. मित्रांनो इथे पावसामुळे सापांच्या बिळामध्ये पण पाणी जातं आणि एखादी रूम आपण अशी स्लॅबसाठी तयार केलेली असते, ज्याच्यामध्ये सतत उंदीर वगैरे फिरत असतात, येत असतात, होत असतात. तर त्याच्यामुळे हे साप काय होतात, आपल्या अशा स्क्रॅपच्या किंवा जे पण असं आडगळीचं सामान आपण ठेवतो त्याच्यामध्ये असे साप येऊन बसतात बघा. त्यांना अडचण म्हटलं की साप तिथेच जागा शोधून बसणार. तर फोन काढले, त्याच्यावरून लगेच कळते. नागोबा आहे, थोडस आहे ना चिडखोर आहे हा नागोबा. नागे दिसतोय का तुम्हाला? कोणता वाटला? आहे का? जर धामण पकडले, तस्कर पकडले, नाग पण पकडलेत, घोणस आहे, सगळे साप आहेत आपल्याकडे. अडचण नका घेऊ. हा पळू नका काय नाही करणार. याला काय करू आपण, रेस्क्यू करून घेऊ. आता पावसाळ्यामध्ये तुम्ही पण आडगळीचं सामान ठेवू नका. बघा असे साप येतात. मग आता तुम्ही ठरवा तुम्हाला आडगळीचं सामान ठेवायचं की नाही ठेवायचं. आणि आता जसं थोडं हळूहळू पाऊस वाढेल ना, तसं तसं या नाग सापाची पिल्ले सुद्धा तुम्हाला दिसतील. आणि विषारी सापाची पिल्ले ते जन्मतच विषारी असतात. असं वाटतं पिल्लू आहे म्हणजे विषारी नसेल काय, तर नाही, पिल्ल सुद्धा विषारीच असतात, विषारी सापांची. आणि ती या पावसाळ्यामध्ये अंड्यांमधून बाहेर पडतात. तर तेवढी तुम्ही काळजी घ्या. आडगळी ठेवू नका. त्याच्या तोंडाला जाळी लागली, त्याला थोडस अंधुक अंधुक दिसत असेल. हा दिसतंय, सगळं दिसतंय का? बरं हात लावत नाही आता त्याला. स्टिकचा आधार घेऊन तो बसलेला आहे, त्यामुळे त्याला आहे असंच बाहेर येते आणि काय करते. रूम मध्ये घुसताना बघितलं का दादा तू? का रूम मध्येच होता? कुत्र्यामुळे का? अच्छा, कुत्र कुठून आजी? चांगला नाग निघलाय. हा नाग आहे. नाग आहे.
त्या दिवशी पण दिसला होता का हा? मग मोठा आहे, तो मोठा आहे का? मोठा बारीक आहे. इथं सावलीला घेते, मग आपण त्याला पॅक करून बॅगेत आपले. दोघं जण तिथे आहे ना आपल्याला. चला आता आपण याला काय करू मित्रांनो, पॅक करून घेऊ. विषारी जातीचा आहे. 4 जे विषारी साप आपल्या भागामध्ये आढळतात त्यांच्यापैकी हा एक इंडियन स्पेक्टेकल्ड कोब्रा, भारतीय नाग. तर नागामध्ये अनेक जाती आहेत, आपल्याकडे भेटतो तो हा. सगळे नाग साप पण काढतात, एवढे नाग जातीचे आहेत एवढे सगळे. सुंदर पण आहे पाठीमागचं. अरे 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 निघला तो. पांडुरंगा पांडुरंगा आला. वातावरणामुळे निघतात. वातावरण आपल्याला सण नाही होते. बघितलं कसं होतं, पाऊस पडतोय परत. हा तो कुठून आहे? तुम्हाला देणार आहे. आई घेऊ का आजी? आजी द्यायचं साप तुम्हाला. सोडावं लागतं.